गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। जय श्रीराम मित्रांनो, मी संतोष सूर्यवंशी आपलं कृष्णाथडीचा सवंगडी या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपणा सर्वांना श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। स्वागत आहे मित्रांनो आपलं वैगाव गावातील गुरुदत्त जयंती उत्सवातील एका आगळ्या वेगळ्या पालखी सोहळ्यामध्ये। (1984) साली काही सुसंकल्पशाली सभासदांनी या गुरुदत्त मंदिराची स्थापना केली। त्या ठिकाणी दत्तप्रभूंच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आणि या छोट्याशा मंडळाची वाटचाल वाई तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये दुडू सुरू झाली। आजपर्यंतच्या 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक चढ उतार या मंडळाने अनुभवलेले आहेत आणि आज या मंडळाचा सभासद म्हणून घेताना प्रत्येक सभासदाचा ऊर भरून येतो आणि अशी अभिमान वाटणारी वाटचाल गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या गुरुदत्त मंडळाने केलेली आहे। श्री गुरुदत्त जयंती उत्सवाच्या त्रिदिनी सोहळ्यातील अत्यंत उल्लेखनीय आणि आनंददायी सोहळा म्हणजे हा पालखी सोहळा, ज्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव घेत आहोत। अलीकडच्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमातील आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने या पालखी सोहळ्याला मंडळाच्या सभासदांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेली आहे। या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुदेव दत्तात्रेयांच्या जयंतीच्या मंगल पर्वावर श्री गुरुदेवांच्या चरण पादुका या ग्राम प्रदक्षिणा करत करत मंदिरापासून कृष्णामाईच्या नदीपात्रापर्यंत पालखीमधून जलाभिषेक करण्यासाठी नेले जातात। या पालखी सोहळ्यामध्ये आबाल वृद्ध, माता भगिनी, युवक युवती,
मोठ्या हर्षभराने आनंदा विभोर नाचत गात सहभागी होत असतात। असा हा सर्वांना हवा हवासा वाटणारा, आनंद विभोर नाचायला डोलायला लावणारा, आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित करणारा हा गुरुदत्त जयंती निमित्तचा वैगावकरांचा पालखी सोहळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। आपणाला एक गोष्ट सांगताना अत्यंत आनंद होतो। सर्वांना आषाढी कार्तिकीला पंढरीला जायला मिळेलच असं नाही, वारीमध्ये सहभागी होता येईलच असं नाही, परंतु माऊलींचा तुकाराम महाराजांचा नामघोष करत करत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये प्रभू रामचंद्रांनी भगवान श्रीकृष्णांनी जी भगवी पताका आपल्या डोईवर लेली व पेलली, ती भगवी पताका घेऊन या सोहळ्यामध्ये चालण्याचा वारसा या 40 वर्षामध्ये 2 पिढ्यांनी तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलेला आहे। असा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा अनुभवल्यानंतर देहू संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे बोल आठवल्याशिवाय राहत नाहीत। ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला, ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला। एवढा हर्ष उल्हास, किती आनंदाचे क्षण हे। या क्षणातील आनंदाला गणती नाही। देहभान विसरून हर्षभरामध्ये नाचत गात भाविकांचा मेळा कृष्णा नदीच्या तीरावर श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चरण पादुकांना जलाभिषेक करण्यासाठी या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी येत असतो। श्रद्धेय भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चरण पादुकांना कृष्णामाईच्या जलाने जलाभिषेक करून शुचिर्भूत करून घेत असतात आणि त्यांचे पावित्र्य जतन करतात। श्रींच्या
चरण पादुकांना जलाभिषेक झाल्यानंतर त्यांचे पुनश्च पूजन करून महाआरती होते आणि पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते। परतीच्या प्रवासामध्ये श्रद्धेय भाविक भक्तांचा उत्साह आपल्याला कमी झालेला जरी वाटत असला तरी तो मूळतः कमी झालेला नसून हा भूक लागल्याचा संकेत आहे। राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा पोटातील भूक आणि डोईवर तापणारा मार्तंड याची उष्णता यांचा सामना करत करत भाविकांची मांद्याळी येऊन पोचते पांडुरंग परमात्मा आणि रखुमाई मातेच्या रावळामध्ये आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारतो रिंगण खेळण्यासाठी। हीच खरी ताकद आहे भक्तिप्रेमाची, जी आपणाला अशा कार्यक्रमांमधून उत्सवांमधून दिसून येते। सामूहिक रिंगणाबरोबरच या माता भगिनींच्या फुगड्या सुद्धा या पालखी सोहळ्याच्या उत्सवाला अनोखा रंग देऊन जातात। पांडुरंग परमात्मा आणि रखुमाई मातेच्या रावळातील रिंगणानंतर मजल दरमजल करत हा पालखी सोहळा पुढे गुरुदेव दत्तात्रेयांच्या रावळाच्या दिशेने ग्राम प्रदक्षिणा करत करत पुढे वाटचाल करतो। या प्रवासादरम्यान भाविक माता भगिनींकडून गुरुदेव दत्तात्रेयांच्या चरण पादुकांचे दर्शन आणि पालखी सोहळ्याचे स्वागत अत्यंत मनोभावी केले जाते। ग्राम प्रदक्षिणा करत करत भाविक भक्तांना दर्शन देत देत कृष्णा माईच्या जलाने अभिषिक्त गुरु चरण पादुकांची पालखी ही गुरुदत्त मंदिरामध्ये प्रवेश करत असते। मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला मुख्य गाभाऱ्याला प्रदक्षिणा होते आणि या पालखी सोहळ्याची भजनाने सांगता होते। त्याआधी एक रिंगण सुद्धा खेळले जाते। व्हिडिओच्या सुरुवातीला 1984 साली जी मंडळाची स्थापना झाली त्या स्थापनेविषयीच्या बिनीच्या शिलेदारांचा उल्लेख मी केला होता। हीच ती पहिली पिढी ज्यांनी गुरुदेव दत्तात्रेयांच्या मंदिराची स्थापना ही वैगावमध्ये केली। मंदिरासोबत मंडळाचा आजपर्यंतचा प्रवास पाहताना त्यांना अत्यानंद होत असेल, कारण यांनीच सुरुवातीला छोटासा रोपटा लावला होता, ज्याचा आता कल्पतरू झालेला आहे। आपण मंदिरामध्ये जेव्हा पालखी प्रवेश करते त्यावेळची दृश्य पाहतोय आणि सोबतच रंगलेलं छोटंसं रिंगण, त्याचा आपण आनंद या व्हिडिओमध्ये घेत आहोत।
अब्दागिरी छत्र चामरांसह पालखीची प्रदक्षिणा ही मुख्य गाभाऱ्याला झाल्यानंतर या दिंडी सोहळ्याची किंवा पालखी सोहळ्याची कार्यक्रमाची सांगता ही भजनाने या ठिकाणी होत असते आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांना या ठिकाणी होत असतो. थोड्या वेळापूर्वी प्रचंड थकलेले भाविक हे जसं जसं मंदिर जवळ येत जातं तसतसा त्यांच्यामध्ये हरवलेला उत्साह पुन्हा जागृत होतो आणि ते आनंद विभोर होऊन गाऊन नाचू लागतात. या चैतन्यमय क्षणांचे वर्णन करताना कोणत्याही विचारवंताचे शब्द त्या ठिकाणी अपुरेच पडल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदत्त जयंतीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळ वैगाव हे अनेक उपक्रमांचे आयोजन हे दरवर्षी करत असते. त्यामध्ये आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारी, लोककला जपणारी नाट्याची परंपरा ही अनेक वर्षापासून गुरुदत्त मंडळाच्या माध्यमातून जोपासली गेलेली आहे. यंदाच्या वर्षामध्ये याच उपक्रमाचा भाग म्हणून खट्याळ मावशी आणि नाठाळ बंड्या अशा नावाचं विनोदी ढंगाचं 2 अंकी नाटक गुरुदत्त कला क्रीडा मंडळ वैगावच्या माध्यमातून वैगाव परिसरातील सर्व नाट्यरसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धांचं आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून केलेलं होतं. त्या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांसाठी आणि सहभागी स्पर्धकांसाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा नाटकाच्या वेळेस होणार आहे. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. या व्हिडिओतील शेवटच्या काही दृश्यांतून आपणाला एक गोष्टीची जाणीव झालेली असेल की सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सेवाभावी वृत्ती सुद्धा सर्व सभासदांमध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळेल.
आणि हीच फार महत्त्वाची. गुरुदत्त जयंतीच्या मंगल पर्वावर वैगाव गावामध्ये गुरुदत्त जयंतीच्या दिवशी पालखी सोहळा आणि संबंधित काही कार्यक्रमांचा मी व्हिडिओ आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.